मुण्डकोपनिषत् भावाभावपदातीतं भावाभावात्मकञ्च यत् तद्वन्दे भावनातीतं स्वात्मभूतं परं महः। मुण्डकोपनिषत् शांति मंत्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमात्रभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। प्रथम मुण्डके प्रथम खण्डः। ॐ ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य भोक्ता स ब्रह्म विद्यां सर्वविद्या प्रतिष्ठामथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह। अथर्वणे या प्रवदेत ब्रह्माथर्वातं पुरोवाचाङ्गिरे ब्रह्मविद्याम् स भारद्वाजाय सत्यवाहाय प्राह। भारद्वाजाङ्गिरसे परावराम् शौनको ह वै महाशालोऽङ्गिरसं विधिवदुपसन्नः पप्रच्छ कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति। तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये इति स्म ब्रह्मविदो वदन्ति परा चैवापरा च तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्ववेदः शिक्षाकल्पो व्याकरणं निरुक्तं छन्दो ज्योतिषमिति। अथ परायया तदक्षरमधिगम्यते यत्तदद्रेशमग्राह्यम् गोत्रमवर्णमचक्षुश्रोत्रं तदपाणिपादं नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं यद्भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः। यथोर्णनाभिसृजते गृह्णते च यथा पृथिव्यामोषधयः सम्भवन्ति यथा सतः पुरुषात् केशलोमानि तथाक्षरात् सम्भवन्ति ह विश्वम्। तपसा चीयते ब्रह्म ततोऽन्नमभिजायते अन्नात् प्राणो मनस्तत्यल् लोकाः कर्मसु चामृतम्। यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तपः तस्मादेतत् ब्रह्मनामरूपमन्नं च
जायते इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके प्रथमखण्डः प्रथममुण्डके द्वितीयखण्डः तदेतत् सत्यं मन्त्रेषु कर्माणि कवयो यान्यपश्यन्स्तानि त्रेतायां बहुधा सन्ततानि तान्याचरत नियतं सत्यकामा एष वः पन्था सुकृतस्य लोके यदा लेलायते ह्यार्चिस्समिद्धे हव्यवाहने तदा ज्यभागायन्तरेणाहुतिः प्रतिपादयेत् यस्याग्निहोत्रमदर्शमपौर्णमासमचातुर्मास्यमनाग्रयणमतिथिवर्जितं च अहुतमवैश्वदेवमविधिना हुतमा सप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति काली कराली मनोजवाच सुलोहिताया च सुधूम्रवर्णा स्फुल्लिङ्गिनी विश्वरूपी च देवी लीलायमाना इति सप्तजिह्वा एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालं चाहुतयो ददायन् तन्नयन्ते ताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः एह्येहीति तमाहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानौ वहन्ति प्रियावाचमभिवदन्त्योऽर्चयन्त्य एष वः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः प्रवाह्येते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म एतच्छ्रेयो येऽभिनन्दन्ति मूढा जरामृत्युन्ते पुनरेवाप्यन्ति अविद्यायामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः जङ्गन्यमानाः पर्यन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्थो इत्यभिवदन्ति बालाः यत्कर्मिणो न प्रवदयन्ति वा रागात् तेनातुरा क्षीण लोकाश्च वन्ते इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वे इमं लोकं हीनतरं वा विशन्ति तपश्रद्धे ये युपवसन्तरण्ये शान्ता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः सूर्यद्वारेण ते विरजा प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा परीक्ष लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदयामानास्ते कृतकृतेन तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिश्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक्
प्रशान्तचित्ताय शमान्विताय येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम् इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके द्वितीयखण्डः। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। परमपूज्य श्री गुरु काकांना तसेच आपण अष्टांग मला इको इको येत नाही आणि इको पण येत आहे कोणाचं तरी अनम्यूट प्लीज. गेला का इको? हा आता बघते. नाही चांगला आवाज येतोय का? पुन्हा इको होत आहे. सुनील काका नमस्कार करते, शिक्षण करण्यात केलेला त्यांना नमस्कार करते आणि आपल्या त्याप्रमाणे येतोय इको मला अजूनही आपल्या सगळ्यांना ऐकू असेल. कोणाचं म्यूट करा प्लीज. इको येतोय थोडं तुटतोय आवाज. हो आणि इको पण आहे. आता गेला? हॅलो हा इको गेला का? हो ठीक. वक्तव्य जे आहे आपलं फक्त तर ते सुरुवात करते. ब्रह्मदेवांना ह्या प्रमाणे आवाज कटल्यासारखा येतो, कटतो आवाज. हो मग थांबव. काय झालं? आवाज कट. मी हे बंद करते व्हिडिओ. हा आता बघा इको आहे. नाही आता येतोय, छान येतोय. ब्रह्मदेवाला याप्रमाणे हे उपनिषदेतून सुरू होत आहे या श्रुती आणि मुंडकोपनिषद आहे अथर्व वेदामध्ये हे अंतर्भूत आहे. मला येतो आहे ऐकू नाही कृपा करून तरी म्यूट करा. आणि ह्या उपनिषदामध्ये सुरुवातीला नमस्कार. इको आहे आणि हो. इको व्यतिरिक्त तुझा आवाज पण खूप कटतोय. ते इको तरी सुरू असल्यामुळे बाकी काही नाही म्हणून तो इको आणि आपल्याला समजणार नाही की नाही काकू माईक सर्वांचे बंद आहे. हो का? काय पण नाही ना बरं ऐकू येतं आता. या उपनिषदामध्ये ना सुरुवातीला श्रुती हे उपनिषद आहे. यामध्ये सुरुवातीला श्रुती ब्रह्मविद्येचा संप्रदाय प्रवृत्त करणाऱ्या पुरुषांची परंपरा सांगते. म्हणजे परंपरा कोणती? गुरु शिष्य परंपरा हेच एकमेव साधन आहे. खूप सुंदर एकाग्रतेने ऐकायला वक्तव्य म्हणजे उपनिषद समजायला फार सोपं होईल. म्हणून ही श्रुती गुरु शिष्य परंपरा ही एकमेव साधन सांगते. जे स्वरूप लक्षणांजनी ते विशद स्वरूप दे वचनी तेची अनुभव करून अनुभव आणि तात्काळ ही गुरु परंपरा आहे. गुरु परंपरा संबंधीमध्ये नाथ महाराज अत्यंत सुंदर उभी आहे आणि म्हणून ही श्रुती सगळ्यात सुरुवातीला गुरु परंपरा विषय आहे. आणि गुरु
गुरु शिष्य परंपरेचं महत्व परिषद करते. आणि मग त्यानंतर मग अधिकारी या उपनिषदातून या ब्रह्म अधिकारी कोण म्हणून महत्वी ह्या आचार्यांनी ह्या विद्येचा अधिकारित्व सांगतात की साधन त्या संपन्न हा याचा अधिकारी आहे. आता विद्येचे स्वरूप सांगताना ही विद्या कशाचे साधन आहे आणि हे साधन जर मला करायचं असेल तर काही ठिकाणी मानसिक सुख करावं लागेल आणि ह्या त्याला अशी धारा म्हणजे साधनेची एकनिष्ठ होऊन ही साधना करायची. प्रयोजन काय ब्रह्मविद्या? तर ब्रह्मविद्येचं प्रयोजन म्हणजे संपूर्ण संसाराचा ध्वंस करणे, सत्यत्वाचा संसाराचा ध्वंस, सत्यत्वाचा ध्वंस करणे. विद्यते विद्यते सर्व संशय. म्हणून मुंडकोपनिषद ही ब्रह्मविद्या आहे. आता याचा संबंध काय? तर संबंध आहे की उपनिषद हे साधन आहे आणि ह्या उपनिषदामधून म्हणजे मुंडक उपनिषदामधून ब्रह्मविद्या आधी सगळ्यात पहिले मला साध्य करायची. संबंध लक्षात घ्या. ब्रह्मविद्या मला साध्य करायची आणि मग ब्रह्मविद्येला साधन करायचं. हे सुरुवात उपनिषदाला साधन, त्याच्यातून साध्य ब्रह्मविद्या आणि मग ब्रह्मविद्येला साधन करायचं आणि मग हे साध्य. म्हणून उपनिषद ब्रह्मविद्या आणि ब्रह्मविद्येतून मोक्ष यामध्ये साध्य साधन लक्षण संबंध आहे. म्हणून श्रवण करताना उपनिषद श्रवण करायचं नाही तर उपनिषदाच्या माध्यमातून ब्रह्मविद्या मला श्रवण करते, ग्रहण करायची आहे आणि त्या माध्यमातून मोक्षाकडे वाटतो. त्याचे हा साध्य साधन लक्षण संबंध. आता या ब्रह्मविद्येचे फळ काय? तर ब्रह्मविद्येचे फळ दृश्य नाही. कोणत्याही अप्राप्त वस्तूची प्राप्ती या ज्ञानाने होते, कारण ही प्राप्ती प्राप्तस्य प्राप्ती आहे. म्हणजे जे आहे माझ्याजवळ तेच मला प्राप्त करायचे आहे. पण ही ब्रह्मविद्या किंवा ही प्राप्ती जी आहे ही फक्त विवेक आणि वैराग्याने प्राप्त होत नाही, तर गुरुप्रसाद लभ्या गुरूंचा अनुग्रह झाला आहे त्यांना ती विद्या प्राप्त होते. गुरूंच्या मुखातून शास्त्र श्रवणाचा संस्कार झाला जर नसेल तर केवळ स्वतःच्या अभ्यासाने ही ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही. इतकं ब्रह्मविद्येचे फळ आहे आणि हे एक अट आहे बस. म्हणून असं हे मुंडक आता आपण अधिकाऱ्यांमधून सुनील काकांच्या अमृतवाणीमधून समजून घेऊ. अशी धारा सगळ्यांनी आपण करू या उपनिषदाच्या माध्यमातून. आणि उपनिषद श्रवण करता करता ब्रह्मविद्या ग्रहण, श्रवण उपनिषद ग्रहण ब्रह्मविद्येचं आणि साध्य मोक्ष असा पूर्णपणे म्हणता येईल. सगळ्यांना शुभेच्छा देते. याचं वक्तव्य होते आज थोडं जरा वेळ, उद्यापासून 5 मिनिटाच्या वर वक्तव्य होणार नाही. राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्करं स्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परंपराम्। वन्दे गुरु परंपराम्। वन्दे गुरु परंपरा। सद्गुरो तुझी उद्धारी तुझी परम कल्याणकारी आम्हास अंगीकारी आत्मरूपत्वे अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख आज माझ्या समोर एक फोटो आहे, त्यांच्या वंदनाला प्रारंभ करतो। फोटो दाखवून देतो। परमगुरु श्री शंकर महाराज खंदारकर, माझे परमगुरु वैकुंठवासी श्री शंकर महाराज खंदारकर यांना वंदन करतो। त्यांचं चरित्र वाचत होतो। त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे ते चरित्र मला मिळालं, ते वाचतोय। प्रथम त्यांना वंदन करतो, त्यानंतर माझे सद्गुरु
परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करतो. पूजनीय मंदाताई यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो. आपल्या सगळ्यांबरोबर आपल्यासारख्याच श्रोता होऊन असलेल्या, परंतु ज्यांचं संस्कृत ज्ञान उत्तम आहे, उच्चारण अतिशय शुद्ध आहे व आपल्या प्रत्येक उपनिषदाला पठणाने त्या प्रारंभ करतात, अशा आदरणीय नीलाताई दातारांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि मुंडकोपनिषदाला प्रारंभ करतो. प्रारंभ करण्यापूर्वी आपण शांतीपाठ म्हणत असतो, तो शांतीपाठ म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तनूभिर् व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोर्अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधता येतोय आणि संवाद साधण्यासाठी विषय आहे मुंडकोपनिषद. यापूर्वी आपण प्रश्नोपनिषद घेऊन झालाय आणि मुंडकोपनिषद आणि प्रश्नोपनिषद याचा शांतीपाठ एकच आहे. शांतीपाठाचा सविस्तर वर्णन आपण प्रश्नोपनिषदात घेत असल्यामुळे आता शांतीपाठ स्पष्ट करण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे ओम तत्सत ब्रह्मणे नमः म्हणजे सत्स्वरूपाने असणाऱ्या ब्रह्माला नमस्कार असो असं म्हणूया आणि शांतीपाठ झाला असंही गृहीत धरूया. काकांनी मराठीत शांतीपाठ केलाय, तेवढा वाचतो. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज आपण या उपनिषदा संबंधी पूजनीय शास्त्रीजींनी विवेचन केलं आहे. वेदासंबंधी उल्लेख आहे आणि सर्वच उल्लेख आहे.
शास्त्रीजींच्या विवेचनामध्ये. पण आज या उपनिषदाची सद्गुरू डॉक्टर काकांनी मांडलेली भूमिका काय आहे ते बघूया. आपल्यामध्ये काही लोक असे असतील की ज्यांच्यामध्ये जवळ ग्रंथ आहेत, पण त्या ग्रंथाचं नाव मुंडक उपनिषद विवरण असं आहे. मुंडक उपनिषद विवरण असं त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि मुंडकोपनिषद नावाचा काकांचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये ही भूमिका आहे आणि विवरणामध्ये ही भूमिका नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे ते नसेल ग्रंथ तरीही मी भूमिका वाचून दाखवणार आणि त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी करणार. मुंडक उपनिषद या ग्रंथामध्ये आहे, मुंडक उपनिषद विवरण या काकांच्या ग्रंथामध्ये नाही. आज आपण भूमिका घेऊया. भूमिकाच आपली पूर्ण वेळ होईल का हाच प्रश्न आहे. ओम नमो परात्परा, ओम नमो विश्वंभरा, नमो तयाची सेवक वरा, गुरुस्वरूपा. परात्पर कोण आहे? परब्रह्म आहे. सर्वश्रेष्ठ कोण आहे? पराचं पर म्हणजे सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ परब्रह्म आहे. ओम नमो विश्वंभरा, संपूर्ण विश्वामध्ये व्यापून असलेला कोण आहे? ईश्वर आहे. नमो तयांचे सेवक वरा, गुरु स्वरूपा. हे सगळे सद्गुरूंचे स्वरूप आहेत. माझे सद्गुरू साक्षात परब्रह्म आहेत. माझे सद्गुरूच ईश्वर आहेत. आणि या रूपाने सर्व उपाध्या माझ्या सद्गुरूंच्याच आहेत. त्यांचे सेवा करण्याची संधी आणि मला मिळो. नमोतयांचे सेवक वरा, गुरु स्वरूपा. त्यांच्या सेवा करणाऱ्याला आणि त्यांची सेवा करू इच्छिणाऱ्याला मी वंदन करतो. ते माझे सद्गुरु स्वरूप आहेत. संप्रदाय असे शुद्ध, परी मी रीती विरुद्ध, असता सर्व परिबद्ध लेखक उदार. काकांचा विनय आहे या ठिकाणी, काकांची विनम्रता आहे या ठिकाणी, की ते म्हणतात संप्रदाय शुद्ध आहे पण माझ्याकडनं अल्पमतीने लिहिण्याचा प्रारंभ होतो आहे, तरी क्षमा असावी. नाथ ज्ञानदेव समर्थ, त्यांचे उचलोनी शुद्ध अर्थ. काकांनी हे पहिलं उपनिषद असं आहे की ज्या उपनिषदामध्ये लिहित असताना काकांनी माऊलीच्या ओव्या, समर्थांच्या ओव्या आणि नाथ महाराजांच्या ओव्या यांचा संदर्भ घेतला आहे. म्हणून नाथ ज्ञानदेव समर्थ, ज्यांच्याकडे मुंडकोपनिषद विवरण आहे, त्यांच्याकडे ह्या ओव्या आहेत. मुंडकोपनिषद विवरणामध्ये या ओव्या आहेत आणि नुसत्या मुंडकोपनिषदात या नाही आहेत. काकांचे दोन मुंडकोपनिषद आहेत. एक मुंडकोपनिषद नावाचा आहे आणि एक मुंडकोपनिषद विवरण नावाचा आहे. जुनं मुंडकोपनिषद आता उपलब्ध नाहीये, परंतु असेल तर मला ठाऊक नाही, पण मुंडकोपनिषद विवरण मिळतं एवढं मला माहिती आहे. मुंडकोपनिषदीचा भावार्थ सेवू पाहे मी, या दृष्टीने त्यातला जो भावार्थ आहे त्या भावार्थाचं मी सेवन करू इच्छितो. आचार्य रेखा नोलांडिता, सिद्धांत सर्वस्वी पाळता, मुंडक आणिले प्राकृता ओविबद्ध. काकांचा प्रामाणिक बघा काय प्रामाणिकपणा आहे काकांचा. काका लिहितात, शांकर भाष्याची एकही रेष मी ओलांडलेली नाही. म्हणजे शांकर भाष्याला अनुसरूनच मी लेखन केलं आहे, त्याला अनुलक्षूनच लेखन केलं आहे. आचार्य रेखा नोलांडिता,
सिद्धांत सर्वस्वी पाळता. आणि सिद्धांत कशाला म्हणतात? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः, हा सिद्धांत आहे. जीव हाच ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, हा सिद्धांत आहे. थोडक्यात ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे, जग भासमान आहे. जीवरूपाने असलेला जो मी तो ब्रह्मच आहे. जीव नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते, याला सिद्धांत म्हणतात. आचार्य रेखा नोलांडिता, सिद्धांत सर्वस्वी पाळता. मुंडक आणिले प्राकृता, ओविबद्ध. मुंडकोपनिषद जे संस्कृत मध्ये आहे ते काकांनी मराठीमध्ये लिहून काढलं आणि ओविबद्ध मराठीत लिहून काढलं. मुंडक आणिले प्राकृता, ओविबद्ध. माझ्या मनात विचार आला की काकांनी ओविबद्ध मुंडक का लिहिलं असेल? काकांनी त्याचं स्पष्टीकरण लिहायला काय हरकत होती? अनेक मासिकांमध्ये किंवा त्रैमासिकांमध्ये काकांनी मुंडकोपनिषदाचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्या स्पष्टीकरणाला एकत्र करून मुंडकोपनिषद विवरण नावाचा ग्रंथ पुन्हा छापला गेलेला आहे ब्रह्मपुरीच्या अभ्यास वर्गाकडनं. मग काकांनी ओविबद्ध उपनिषद का लिहिली असती? ओव्यांमध्ये जेवढा गूढार्थ टाकता येतो तेवढा स्पष्टीकरण करताना मांडता येत नाही, कारण कालमानाने स्पष्टीकरण केलेलं जे वाङ्मय असतं त्यात बदल होतो. उदाहरणं बदलतात, प्रसंग बदलतात आणि स्पष्टीकरण सुद्धा बदलतात. पण ओव्यांना कालबद्धतेची मर्यादा एवढी येत नाही जेवढी गद्याला येते. आणि म्हणून ओविबद्ध आत्माराम लिहिण्याच्या मागचा माझा उद्देश तोच आहे की काकांनी 3 ठिकाणी गद्यरूप आत्माराम लिहिला होता. मग अजून स्पष्टीकरण वेगळं देण्यापेक्षा केवळ ओविबद्ध द्यावं. त्यातले बारकावे ज्याला जेव्हा जसे कळतील तसे कळतील. काकांनी सुद्धा ओविबद्ध उपनिषद प्राकृतामध्ये म्हणजे मराठीमध्ये लिहिलं आहे. मुंडक आणिले प्राकृता, ओविबद्ध. संत शब्द परामाणी, माझे शब्द अडाणी. हे तो जाणता जाणी, न बोलताची. काकांचा विनय या ठिकाणी पुन्हा येतोय की संत शब्द परावाणीतून येतात आणि मी तर एक सामान्य लेखक आहे, अडाणी आहे, माझा नाही अभ्यास. हे तो जाणता जाणी न बोलताची. जाणकार मात्र काही बोलत नाही, फक्त जाणून घेतो. पण असं नाही आहे. तो त्यांचा विनय आहे, कारण ते संतांचा इतका आदर करतात. अर्थवादामध्ये ज्या गोष्टीला आपण श्रेष्ठत्व दाखवतो दुसऱ्या गोष्टीला गौणत्व येतं. तसं काकांनी या ठिकाणी लिहिलं आहे. वास्तविक ते प्रत्यक्ष संत आहेत, साक्षात ब्रह्मरूप आहेत. त्यामुळे त्यांची वाणी परावाणीच आहे आणि त्यांनी लिहिलेल्या सगळ्या उपनिषदांच्या ओव्या परावाणीतूनच आलेल्या आहेत. संत सूर्य आईता प्रकाशे, आरसा घेऊनी कवडसे. कौतुके मी पाडितसे, बालका परी. लहान मुलं जेव्हा खेळतात तेव्हा काय करतात? बाहेर ऊन पडलं असतं, आरसा घेऊन जातात आणि आरशातून सूर्याचा जो प्रकाश आरशावर पडला तो परावर्तित करून घरामध्ये भिंतीवर टाकतात, चेहऱ्यावर टाकतात आणि मग त्यांना खूप आनंद होतो. पण प्रकाश मूळचा कोणाचा असतो?
सूर्याचा असतो. पण आरशामुळे यांनी तो घरात वळवलेला असतो, ज्या घरात ऊन येत नाही. प्रकाश येतो बर का, प्रकाश वेगळं आणि ऊन वेगळं. ज्या घरात ऊन येत नाही त्या घरात हे कवडत्याच्या किंवा आरशाच्या माध्यमातून आणतात. काका तसंच म्हणतात आहे, संत सूर्य आईचा प्रकाश. संतांनी उपनिषदांवर अनेक लेखन करून ठेवलेलं आहे आणि मी मात्र आरसा घेऊन त्या आरशातून, कोणता आरसा? ओवीबद्ध उपनिषदांचा आरसा, प्राकृतातला, मराठीतला, तो आरसा घेऊन मी काय करतो आहे, कवडसे घरामध्ये प्रकाश टाकतो आहे, बुद्धीमध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. कौतुके मी पाडित असे बालका परी, लहान मुलांसारखं मी ते कौतुकाने घरामध्ये पाडत आहे, बुद्धीमध्ये पाडत आहे. येथे अंगिरा जैसा ज्ञाता, शौनका परी प्रश्न करता, आचार्य जैसा श्रेष्ठ वक्ता, भगवत स्वरूप. आता परंपरेकडे जातात आहे. काय आहे हो परंपरा? परंपरेचं फार मोठं महत्व आहे आणि ते या ठिकाणी आम्हाला ओळखायचं आहे. आणि ते सांगतात की अथर्व वेदातून आलेला हा जो उपनिषदाचा भाग आहे, हा उपनिषदाचा भाग म्हणजे ही ब्रह्मविद्या अथर्वा ऋषींनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला सांगितलेली आहे. आणि त्या ज्येष्ठ पुत्राचं नाव काय आहे? या ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे अंगिरा. येथे अंगिरा जैसा ज्ञाता, शौनका परी प्रश्न करता. पुढे शौनकांनी प्रश्न केले आहेत. आचार्य जैसा श्रेष्ठ वक्ता, भगवत स्वरूप. शंकराचार्य हे सर्व श्रेष्ठ वक्ते, नुसतेच वक्ते आहे का हो? भगवत स्वरूप, त्यांना भगवत पूज्यपाद असं म्हणतात. आचार्य प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहेत. आचार्य म्हणजे शंकराचार्य, श्रीमदाद्य शंकराचार्य हे शंकराचे अंशावतार आहेत. कोण आहेत? शिवाचे अंशावतार शंकराचार्य आहेत. शिवाचे अंशावतार शंकराचार्य असल्यामुळे या ठिकाणी म्हणतात आचार्य जैसा श्रेष्ठ वक्ता, भगवत स्वरूप. आता खडी साखर आहे, खडी साखर आहे तशीच आपल्या घरातली साखर पण आहे. मग आता खडी साखर आणि साखर, तर साखर दिसायला लहान दिसली तरी साखरपणात काही फरक पडतो का? नाही. आपल्या घरातली साखर आपण मिक्सर मधून बारीक केली आणि पांढरी स्वच्छ तो भुगा झाला साखरेचा, त्याला आपण पिठी साखर म्हणतो. आता पिठी साखरेचा प्रत्येक कण हा साखरेचा अंश आहे. तसं भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य हे शंकराचे अंश आहेत. अंश अंशी भाव. कळताय? काल मला प्रश्न विचारण्यात आला होता म्हणून थोडस याचं स्पष्टीकरण अधिक करतोय उपनिषदामध्ये. मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा सगळा जीवलोक जो आहे ना, हा माझा अंश आहे. म्हणून आपण जीव ईश्वराचे अंश आहोत. म्हणून जीवानी ईश्वराची सेवा करून ब्रह्मस्वरूप झालं पाहिजे. मम एवांशो जीवलोके, सगळा जीवलोक माझा अंश आहे.
साखरीचा अंश पिठी साखर आहे, लक्षात घ्या. खडी साखरेचा अंश साखर आहे असं समजूया, साखरीचा अंश पिठी साखर आहे असं समजूया. आणि ह्यातला जो प्रत्येक कण आहे तो दिसायला जरी लहान असला तरी पूर्ण साखर स्वरूपच आहे. तसं श्रीमद आद्य शंकराचार्य दिसायला जरी मनुष्य रूपामध्ये दिसले तरीही प्रत्यक्ष ते भगवत स्वरूपच आहेत. म्हणून भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य. आचार्य जैसा श्रेष्ठ वक्ता भगवत स्वरूप परकाया प्रवेश हा भगवंताशिवाय कोणाला करता येत नाही. लक्षात ठेवा, जो श्रीमद आद्य शंकराचार्यांनी करून ठेवला. त्रिभुवनामध्ये एकच उदाहरण आहे की जे परकाया प्रवेश केला तो श्रीमद आद्य शंकराचार्यांनी. त्रिभुवनामध्ये एकच उदाहरण आहे की ज्या ठिकाणी विश्वरूप दाखवलं ते भगवान श्रीकृष्णाने. श्रीकृष्णाने जेव्हा ज्या वेळेला एकमेव अद्वितीय असा चमत्कार साक्षात्कार करून दाखवला तो अर्जुनाला बघायला मिळाला. तसा श्रीमद आद्य शंकराचार्यांनी इतिहासात त्यांच्या पूर्वीही कोणी केलेलं नाही आणि नंतरही कोणी केलेलं नाही. त्याला परकाया प्रवेश असं म्हणतात. तो जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्यांनी केलाय. तोही वादामध्ये सरस्वतीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी केलाय. कथानक सांगत नाही कारण वेळ आपल्याला पुरणार नाही. शंकर चरित्र वाचा, असं चरित्र पाहायला मिळणार नाही. न भूतो न भविष्यती असं जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं भविष्य आहे, चरित्र आहे. आणि हे चरित्र कितीही वेळ वाचलं तरीही त्याच्यात नवनवीन खुलासे होतात, नवनवीन गोष्टी कळतात. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांचं चरित्र वाचावं. आज माझ्या समोर फोटो सुद्धा शंकर महाराजांचा आहे. योगायोगाने ते त्यांचा ग्रंथ वाचतो आहे, त्याच्यामुळे तेही शंकरच आहेत, साक्षात शंकर आहेत. तर माझे सद्गुरु साक्षात ब्रह्मरूप आहेत तर परमगुरु ब्रह्मरूपच, यात काही शंकाच नाही. आचार्य जैसा श्रेष्ठ वक्ता भगवत स्वरूप ग्रंथ निवृत्ती प्रधान अन्वय व्यतिरेक ज्ञान मुमुक्षुषी समाधान अटीव असे. हा सगळ्या तत्वज्ञानाचा भाग आहे या ग्रंथामध्ये. आणि म्हणून मुंडकोपनिषद हा निवृत्ती प्रधान ग्रंथ आहे. या ग्रंथातले कितीतरी दाखले ब्रह्मसूत्राच्या स्पष्टीकरणासाठी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वापरलेले आहेत. लक्षात ठेवा आणि त्यानुसार विचार करा. ग्रंथ निवृत्ती प्रधान अन्वय व्यतिरेक ज्ञान. हा ग्रंथ कसा आहे? निवृत्ती प्रधान आहे. बाकीचे पुस्तक प्रवृत्ती प्रधान असतात. म्हणूनच हा ग्रंथ आहे ना, हा निवृत्ती प्रधान आहे. अन्वय व्यतिरेक ज्ञान. या ग्रंथामध्ये अन्वय पण सांगितलेला आहे आणि व्यतिरेक पण सांगितलेला आहे. अन्वय म्हणजे काय? जोडणे. काय? संबंध. एकत्वाने. सांगतो. पाण्यामध्ये साखर घातली, पाण्यामध्ये साखर घातली तर साखळीच्या कणांचा व्यतिरेक झाला आणि गोडीचा अन्वय झाला.
कळताय? जरा बारकावा आहे, समजून घ्या. साखरीच्या कणांचा व्यतिरेक झाला, कण नाहीसे झाले आणि गोडीचा अन्वय झाला. पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये गोडी आहे. ती गोडी साखरेमुळे आलेली आहे. सर्वत्व परमेश्वराला बघणं हा अन्वय आहे. मी देह नसणे, आत्मा आहे, तर देह नसणे याला व्यतिरेक असं म्हणतात. पुन्हा सांगतो म्हणजे नीट कळेल आणि कळेलच. हळूहळू हळूहळू अन्वय व्यतिरेक आतमध्ये रुजावंच लागेल, तेव्हा मुंडकोपनिषद आपल्या आकलन होईल. लक्षात घ्या, मी देह आहे ह्या वृत्तीला पूर्णपणे मोडून काढायचं, त्याचा व्यतिरेक करायचा. मी आत्मा आहे हे जाणायचं. या ठिकाणी देह बुद्धीचा व्यतिरेक झाला आणि मी आत्मा आहे हे कळल्यानंतर आत्मरूप मी सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. मीच आत्मरूपाने सगळ्यांमध्ये व्याप्त आहे, याला ब्रह्मरूपता असं म्हणतात. हा अन्वय आहे. ही अन्वयाची परमोच्च स्थिती आहे आणि ती या ठिकाणी अन्वय व्यतिरेकाच्या मांडणीतून ग्रंथ निवृत्ती प्रधान अन्वय व्यतिरेक ज्ञान मुमुक्षुसी समाधान अतीव असे या ग्रंथाच्या अभ्यासाने अत्यंत आनंदित व्हाल. काकांनी सांगितलंय म्हणजे होणेच आहे. अत्यंत आनंदित व्हाल. मुमुक्षुसी समाधान अतीव असे येथे सकल ब्रह्मज्ञान लक्षण तैसेची साधन गुरु शरणतेचे विधान गायले असे. या ग्रंथात केवळ ब्रह्मज्ञान आहे, दुसरं काहीही नाही. लक्षण तैसेची साधन, जसं लक्षण तसं साधन सांगितलंय. गुरु शरणतेचे विधान गायले असे. सद्गुरूंना शरण जाण्याचं काय महत्व आहे हे या ग्रंथात सांगितलंय. अगदी प्रारंभीपासून सद्गुरूंना शरण कसं जावं आणि परंपरा कशी सांभाळली पाहिजे. परंपरा केवढी मोलाची आहे हे या याच्यात सांगितलंय. खूप जणांना गुरु परंपराच नसते, गुरु असतात आणि परंपराच नसते, तेच गुरु असतात, आधी कोणीच नसतं. असे गुरु उपयोगात येत नाही. नेहमी परंपरा असली पाहिजे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. प्रत्येक संप्रदायाची परंपरा आहे आणि संप्रदाय आणि परंपरा याशिवाय सद्गुरू नाहीत. सद्गुरू नेहमी संप्रदाय आणि परंपरेला धरून असावे. मी आपणची जेऊ नेणे आणि का भरवी बळे कोणे हे तो बुद्धिदाता जाणे अंतर्यामी. मी आपणची जेऊ नेणे, मला फक्त माझं पोट नाही भरायचं. आणि का भरवी बळे कोणे, इतरांचं पोट भरायचं आहे पण जबरदस्तीने भरता येतं का हो? नाही. मग कोणाचं भरता येईल? ज्याच्या बुद्धीचे दार उघडे असतील. हे तो बुद्धिदाता जाणे अंतर्यामी. या ग्रंथाचा कोणाला फायदा होईल? जो बुद्धिदाता ज्याच्यावर कृपा करेल आणि ज्यांनी आपल्या बुद्धीचे दार उघडे ठेवले असतील. उपनिषदही ऐकणारे पुष्कळ जण असतात, पण सकाळी मॉर्निंग वॉक करताना ऐकतात. अर्ध लक्ष वॉक मध्ये, अर्ध लक्ष टॉक मध्ये, म्हणजे ते 50% ऐकतात. त्यातला 50% विस्मरणात जातो. राहिलेला 25% रामकृष्ण हरी. किती परिणाम होईल?
अगदी बेताचा. काही जण अंथरुणातच ऐकतात, काही जण लोटून ऐकतात आणि काही जण बसून ऐकतात. अंथरुणातच अंगावर पांघरून घेऊन जे बसून ऐकतात त्यांचं अर्धनिद्रेत बाजूला खुर्चीवर जाऊन सुद्धा बसत नाही. एवढ्या थंडीत उठायला सांगता का हो? झोपून राहा मग. म्हणजे ऐकणाऱ्यांमध्ये हौशे नवशे गौशे सगळे असतात. आणि का भरवी बळे कोणे, हे तो बुद्धिदाता जाणे अंतर्यामी. आता बुद्धिदात्यालाच माहित की त्यांच्या आत किती शिरलं. काही जण फक्त ऐकतात, काही जण ऐकल्याच्या नोट्स काढतात. ऐकत असताना काही महत्वाचे टिपण काढून ठेवतात. सगळं नाही लिहित, महत्वाचे काही वाक्य लिहून काढतात आणि त्यानंतर रेकॉर्डिंग पुन्हा ऐकून ते सगळं व्यवस्थित लिहून ठेवतात, बुद्धीमध्ये साठवून ठेवतात, कोरून ठेवतात. ऐकणाऱ्यांचे प्रकार सांगतोय. आणि काही जण एवढं सगळं लिहिल्यानंतर व्यवस्थित त्याचा पुन्हा अभ्यास करतात. किती टप्पे सांगितले मी तुम्हाला? 5 टप्पे सांगितले. या 5 टप्प्यात आपण कोणत्या टप्प्यावर आहो बघायचं आणि त्यानंतर मग तेवढं उपनिषद आपल्या गळी पडणार आहे हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात की असं कसं हो पांडे काकूंना लिहिता येतं? अलर्ट असतात म्हणून लिहिता येतं, सजग असतात म्हणून लिहिता येतं, सावध असतात म्हणून लिहिता येतं, डोक्यात तेच तेच ठेवलंय म्हणून लिहिता येतं. असं जर सगळ्यांनी केलं तर सगळ्यांना लिहिता येईल. आणखीन काही साधक आहेत जे नवीन नुकतेच जॉईन झाले आहेत, ते सुद्धा इतक्या व्यवस्थित पद्धतीने लिहित आहेत. नाव उद्घृत करत नाहीत. जुने आहेत पांडेवहिनी म्हणून त्यांचं नाव उद्घृत करतोय. त्यांच्या अभ्यासाची चिकाटी आम्ही पाहिली आहे. मी आपणची जेऊ नेणे आणि का भरवी बळे कोणे, हे तो बुद्धिदाता जाणे अंतर्यामी. नाही काव्य अलंकार गोडी गेयतेचा विचार, आचार्य शब्द आधार सोडिला नाही. काका किती पक्के आहेत बघा. आचार्य शब्द आधार सोडिला नाही. काव्य वापरलं नाही, अलंकार वापरले नाही, गोडी घेतेचाही विचार केला नाही. विचार कशाचा केला? फक्त आचार्यांच्या शब्दाचा. काकांचे आदर्श आचार्य आहेत. एक लक्षात ठेवा, आदर्श नेहमी एकच असतो. 10 आदर्श नसतात कधी. हाही आदर्श, तेही आदर्श, तेही आदर्श नव्हे. आदर्श एकच असतो. आदर्शानुसार आपलं जीवन करायचं असतं. कोण कोणाला आदर्श मानावा हा ज्याचा त्याचा भाग आहे, पण आदर्श नेहमी एक असतो आणि आदर्शाशी तडजोड केल्या जात नाही आणि आदर्शाची तुलना केल्या जात नाही. काका माझे आदर्श आहेत, त्यांची तुलना इतर कोणाशीही केल्या जात नाही, साधू संतांशी पण केल्या जात नाही. ते म्हणजे तेच. मग दुसरं कोणी मोठं असूच शकत नाही.
नाही तर आम्ही आदर्शच नाही मानला. असो, आचार्य शब्द आधार सोडिला नाही. काकांनी मला आचार्यांचं फार वेळ आधीपासून काकांनी उपनिषद लिहिली आणि ती मी शांकर भाष्याची टॅली करत असे. मग लक्षात आलं की शंकराचार्यांनी भाष्यामध्ये दिलेले जे उदाहरण आहेत त्यांचा क्रम सुद्धा काकांनी बदलला नाही. खालीवर क्रम केला असता. चंदन आणि आगरू खालीवर क्रम करता आला असता, पण काकांनी क्रम सुद्धा खालीवर केला नाही. भाष्यामध्ये ज्या क्रमाने जगद्गुरूंनी उदाहरणं दिले त्याच क्रमाने तो दृष्टांत काकांनी ओवियन स्पष्ट केला. पण स्पष्ट करण्यासाठी हे उदाहरण आधी घेऊन घ्या असं नाही केलं. म्हणजे उदाहरणाच्या वर खालीपणामध्ये सुद्धा क्रमवारीमध्ये सुद्धा काकांनी बदल केला नाही. इतकं परफेक्टली पाळलं ते. असा मी उपनिषदांचा काकांच्या ओव्यांचा आणि शांकर भाष्याचा अभ्यास केला. मग आलं केनोपनिषद. केनोपनिषदामध्ये पदभाष्य वेगळं, वाक्यभाष्य वेगळं. हा एक नवीनच भाग आला. विश्वास होता की काकांनी हे केलंय, पण तरी पदभाष्य आणि वाक्यभाष्य यांचा मेळ घातलाय का असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग पुन्हा केनोपनिषदांचा शांकर भाष्य, पदभाष्य आणि वाक्यभाष्य आणि काकांच्या ओव्यांचा अर्थ यांची पुन्हा मी कंपॅरिझन केली आणि या दोनचा अभ्यास केला. आणि काकांनी क्रमवारी सुद्धा बदलली नाही. अगदी उदाहरण सुद्धा मनाची टाकले नाही. आचार्य भाष्यातलेच लिहिले. माझं मन सुखावलं. काकांकडे गेलो, म्हटलं काका मी असं केलंय, माझ्या मनात असे विचार आले, त्यामुळे मी तुमच्या ओव्या आणि शांकर भाष्य हे सारखं टॅली केलं. टॅली म्हणतात त्याला. काका म्हणाले मग तुला काय आढळलं? काका तसू बरे फरक नाही आढळला. म्हणे मग तू काय केलंस? हे तुला कळल्यानंतर तू काय केलंस? म्हटलं आता मी तुमच्या ओव्यांचाच अभ्यास करतो. त्यावरून मला शांकर भाष्य समजायला सोपं जातं. म्हणे ठीक, छान करतोय, बरं झालं तू दोन तपासलेस. त्याने तुझ्या मनाचं काय झालं खात्री झाली. आणि आता खात्री झाली, मग आता प्रत्येक उपनिषदात खात्री करत बसण्याच्या कारणात तू लागला नाही. आता तू ओव्यांचा अभ्यास करायला लागला. ठीक आहे, छान केलंस, उत्तम केलंस. आचार्य शब्द आधार सोडिला नाही. तेव्हापासून मग मी काकांना आचार्य मानतो, भगवत पूज्यपाद मानतो, माझे सद्गुरू मानतो. अनुग्रह घेतला त्याच दिवशी मी त्यांना आचार्याच्याच भूमिकेतनं पाहिलं. त्यांना सांगितलं सुद्धा होतं, माझे आचार्य तुम्हीच आहात. आणि खरंच तसं झालं. ते साक्षात भगवत पूज्यपाद आहेत. चिंचोळकर त्यांना सुटाबुटातले ऋषी म्हणत असत. पण काका इतके विनम्र आहेत की संतवाणी परावाणी, संत शब्द परावाणी, माझे शब्द अडाणी असं लिहितात. आणि मी हे प्राकृतात आणण्याचा प्रयत्न केला, हा एक कवडसा आहे असं लिहितात. पण प्रत्यक्ष ते आचार्यच आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेतो असं काका एकदा शंकराचार्य जयंतीला बोलून गेले. आम्हाला पुन्हा पुन्हा यावं लागतं. काका कधी असं बोलत नाही, पण त्यांच्या तोंडून हा शब्द आचार्य जयंतीला निघाला. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. पटकन काकांनी या वाक्यानंतर स्वतःला सावरून घेतलं आणि पुढचे वाक्य बदलवून घेतले. पण त्यावेळेला स्पष्ट झालं की ते आचार्यच आहेत. आचार्य शब्द आधार सोडिला नाही. येथे जे दोष
ते ते माझेची निशेष आणि जे जे निर्दोष ते आचार्यांचे. पुन्हा विषय आहे की काकांनी त्यात जरा सुद्धा दोष शिल्लक ठेवलेला नाहीये. असं असताना सुद्धा ते म्हणतात निर्दोषत्व आचार्यांचा आहे आणि दोष माझ्याकडे द्या, असं काका सांगतात. आचार्यांप्रती काकांची निष्ठा, काकांचा विनम्रता, सद्गुरूंप्रती काकांची श्रद्धा, परंपरा आणि संप्रदाय ह्याचं काकांना पटलेलं महत्व आणि जीव ब्रह्मैक्य हा रुजवलेला सिद्धांत, एवढ्या गोष्टी काका म्हटलं की आल्यात बघा लक्षात घ्या. ह्या सगळ्या आपल्यामध्ये जर उतरल्या तर आपणही सद्गुरु स्वरूप होऊ, निश्चितपणे होऊ. आणि तसं व्हावं अशी काकांची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांना तसं यश मिळावं अशी मी माझ्या सद्गुरु चरणी प्रार्थना करतो. शंकर महाराज समोर आहेत, त्यांनाही विनम्र वंदन करतो. आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हरी. रामकृष्ण हरी काका.